आता हे बघा गाय कशी घासायला लागली अंगाला, ही धार काढायची आहे म्हणून हे चढते पडलेले दाखवले त्या डबऱ्यात नेऊन ओतायचं आहे. तर आता कशी मोडली रे माझं मग चिरली बघितले मी का बघितली या कानपड्यात जाळ काढले. हे असं आळ आहे आमचं आणि ही बाग इकडल्या बाजूला अशी आणि ही गहू आहेत बघा. मित्रांनो सकाळ सकाळ तुम्हाला सांगतो बागेत आलतो. बागेत आपलं थोडंसं काम होतं म्हणून बागेत आलतो. तर हे बघा ही जी झाडं आहेत ना, ह्या झाडाच्या खाली असं माती वडायच्या दोन्हीकडल्या साईडला आणि ह्या झाडाच्या खाली खत घालायचं आहे असं. तर हे बघा हे एक दात्याळ आणलंय, ही दात्याळ असं आणलंय. या दात्याळानं वडायचं आहे. सकाळ सकाळ तुम्हाला सांगतो थंडी बिल्ले वाजवते म्हणून हे जॅकेट घातलंय आणि आता म्हणलं वडावं म्हणलं तर तुम्हाला सकाळ सकाळचं वातावरण कसं आहे दाखवतो. आता बघा इकडं असा दिवस उगवला आहे आणि इकडं असं झाड आहे आपली. दात्याळ आणले खाली इथं असं. तर आता ही जरा आता ओढून घेतो. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो बघा आता हे असं ओढले बघा. ही या झाडांच्या बुडात अशी माती ओढली बाजूला झाडा आहे बुडात ना. तर इकडं आता पलीकडची एक साईड राहिली वडाची, तेव्हा नळ्या अशा वर टाकलेल्या. हे बघा ही असं ह्याच्या बुडातली माती बाजूला ओढली आहे. आता ह्याच्यात शेणखत घालायचं आहे. हे बघा इथनं असं ओढत नेले सगळं. ही हे बघा ही त्या दिवशी हा जो ही फ्रेश मोडला होता तरी परत आम्ही बसवला आणि आता मी इकडं वर आलो बघा. ह्याच्यामध्ये ज्वारी आणि गाजरं पेरले ते सारा असं ट्रॅक्टरने सोडले मस्तपैकी. हे असं आळ आहे आमचं आणि ही बाग इकडल्या बाजूला अशी. कॅमेरा विरुद्ध दिशेने धरल्यामुळं असं दिसतं बघा पारवून निघून गेले इथनं. हे बघा इकडे पाईपाचा तुकडा असं पडलेला आहे आणि हे खालच्या प्लॉटमध्ये ह्याच्यात पण ज्वारीच पेरली आहे. हे सारा सुटले ते इकडून. ह्याच्यामध्ये एक 16-17 सारा सुटलेला. हो ही पाईप एक खाली असा टाकलाय. ते बघा मग मी त्या लिंबाच्या झाडाखाली उभा राहिलो होतो आणि ही गहू आहेत बघा. ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं होतं. त्यावेळेस कसं वाटत होतं आणि आता कसं वाटतंय मला नक्की सांगा तुम्ही कमेंट करून. हो बघा हे पलीकडच्या साईडनं ऊस आहे असा. ह्याच्यात पण 15-16 सारा आहेत. सारे एकदम ह्याच्यामध्ये बारीक बारीक सोडले. आता चाललोय घराकडं. ह्या बाजूला इकडून गव्हाच्या साईडला गाजरं टाकलेली अशी. हे गहू असा आहे. आता हे बघा गाय कशी घासायला लागली अंगाला, ही धार काढायची आहे म्हणून हे चढते. काय करावेला अशी गाय आपली. आता माघारी बघते बघा.
आता ही धार काढायची बघ, आता गपचूप उभा राहणार आहेत. तर मित्रांनो, आता मी शाळेत पोर सोडून आलो. आता 10:30 वाजून गेले त्या. आणि आता तुम्हाला सांगतो, ही जी खताचा ढिगारा आहे ते आता ह्या गाड्यावर तुम्हाला सांगतो भरून खाली, जे आता मी सकाळी तुम्हाला डबरी पाडलेली दाखवले त्या डबऱ्यात नेऊन ओतायचं आहे. तर आता खताही ठिकी भरून ठेवलेली आणि अजून काय भरायचं चालू आहे. तर ही एवढा मोठा ढिगारा आहे आता. तर ही आता एवढा ढिगारा खाली बागेत नेऊन घालायचा आहे. हे काय बारका ढिगारा नाही. इथनं तुम्ही बघा बाग किती लांब आहे. आणि आता ही मी आधी म्हणत होतो काय की ही गहू आणि इकडे ही गाजरं ज्वारी पेराच्या आधी ही टॉयलेट भरून खाली नाही म्हणत होतो. तर काय घरच्या माणसाने ऐकलं नाही, जाऊ द्या म्हटलं. मग आता ह्यांना ही सोरका ह्या आमच्या तायडा खात भरायला आलेल्या. हो ही एवढी ठिकी भरलेली. आता ही गाड्यावर 4-4, 5-5 ठिकी ठेवायचे आणि डायरेक्ट तुम्हाला सांगतो ह्या मधल्या बांधाने तुम्हाला सांगतो असं न्यायला लागतंय. मला तर वाटतं आता ही गाडा जातोय का नाही काय माहीत. तर बघा ह्यात अजून गाजर तर काय उगवलेलं दिसत नाही, म्हणून आता म्हटलं एखादं चकार जर ह्यातनं गेलं तर काय होत नाही म्हणते ते. आणि ही आपल्या दारातली नारळी झाडं गोरे इकडे सावलीला बांधलेले. आता ह्या छपराई सावली खालती येते. तर तुम्हाला सांगतो बघा मित्रांनो, का हे असा खत गाठलाय. ही सकाळी डबरी पाडून घेतली अशी आणि असा खत गाठलाय. आता अर्धी वेळ झाली आणि बघा ही गाड त्याच आता बांधाने गाडा आणलाय. बघा ही गाडा बघा ही डोंबा असा आता सवानच झाला आहे. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो आता पाणी न्यायला इथं आलोय. कठाळी बघा इकडं एवढ्या लांबनं तुम्हाला सांगतो इकडं घात नेऊन घालायचं. आता पाणी नेतो आता. मित्रांनो तुम्हाला सांगतो आमच्या गाड्यावर काय खात काय जाय काय दिसत नाही, म्हणून तुम्हाला सांगतो आता दुसरा गाडा आणलाय. आमच्या गाड्यापेक्षा गाडा मोठा गाडा आणलाय. तुम्हाला दाखवतो का असा गाडा आणलाय मोठा. पाणी घे किती. आता एवढी ठिकी भरली अजून आणि बागेतल्या 4 वळी झालेल्या घालाया. तर ही गाडा लावला इकडे साईडला. काय झालं गाडी रिम मोडली सांगितलं. मोडली आहे रिम. कशी मोडली रिम अजून बघितलं मी का बघितली पडत काढले. मला तू म्हणलंच नाही त्याची रिम मोडली काय झालं. चल बरं कुठं जाऊ. मला सुरका म्हणजे ह्या गाड्यावर ते ही वय नाही म्हणजे. दिसली आहे हां चिरले पाक थांब दिसतं येत ना सगळं मोडले गेला. टायर बाहेर निघले खूपच दिसते. तर मित्रांनो इकडची रिम बघा कशी दिसते आणि ही बी रिम इकडली डिक्स मोडले. डिक्स मोडले बघा. हे काय अवघड आहे सगळं. लोक गाडा नेते ते. आता याला डमडमची चाक टाकूया आई घालू. लोक गाडा नेते ते आणि त्याचा वापर नीट करत नाही ते. नळी अजून कशी मोडली आहे. अरे लई पेट गेला काय गाड कशा ट्रॅक्टर कसा आहे पेटवलाय काय हातगाड चिरले रे ती. इथं फुटले. काय केले मला काय कळत नाही. मित्रांनो असू आता व्हिडिओला ए पोरे चल बाहेर. व्हिडिओला सपोर्ट करत राहावा.
चला मित्रांनो, बाय बाय.